हॅलो मित्रांनो, माझं नाव राखी आहे. माझी एक खरी गोष्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आता मी थोडं माझ्याबद्दल तुम्हाला सांगते. माझं नाव राखी आहे आणि मी बिहारची आहे. माझं वय 25 वर्ष आहे आणि मी खूपच गोरी पण आहे. माझी उंची ही 5.5 फीट एवढी आहे. आता मी माझ्या गोष्टीला सुरुवात करते. जेव्हा मी 21 वर्षाची होती ना, तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण माझी बिदाई ही लग्नाच्या 3 वर्षानंतर झाली, कारण आमच्या इथे तशी परंपरा आहे, ज्यामध्ये लग्न झालं की काही दिवसातच बिदाई होते. पण मी 18 वर्षाची होती तेव्हा मला थोडंफार कळत होतं. मी तेव्हा कधी भाऊ आणि बहिणीलासुद्धा अशा मजा करताना पाहिलं होतं. आणि आता माझी वाट बघण्याची क्षमता संपत आली होती. माझी सुहाग रात्रीची रात्र आली. ज्याचा विचार मी करत होते तो विचार करूनच मी खूप खुश होते. मी 5 वर्षापासून हे सगळं करण्यासाठी तडपडत होती, पण बदनामी होईल म्हणूनच इतके दिवस शांत बसली. गाजर, त्यासोबत मुळा यांसारख्या गोष्टींसोबत मी माझी मजा करून घेतली. शेवटी ती रात्र आली. फायनली मी खूपच खुश होते. मग ते माझ्या जवळ आले, पण ती माझ्याशी काही न बोलताच न खेळताच ते माझ्यावर तुटून पडले. जसे काही बहुतेक खूप दिवस झाले ते काहीच खाल्ल्यासारखे नव्हते. माझ्यावर ते एकदमच हरबकासारखे तुटून पडले. तशी मी पण 5 वर्षापासून या सगळ्या गोष्टीसाठी भुकेलेली होतीच. काय झालं, मटार पनीर नाही मिळालं. मग मिक्स व्हेजने काम चालून घ्यायला लागलं. पूर्ण रात्र धुमाकूळ घातला. पूर्ण रात्र आम्ही दोघेही जण हार मानलो नाहीत. आणि पहिल्यांदा जे सकाळ झाली त्यावेळेला त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी मला विचारलं की कालची रात्र कशी होती. त्यांनी असं विचारताच मी लाजू लागली आणि लगेचच बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेले. फ्रेश झाल्यानंतर मी बाहेर आले. तिथे माझे सासू सासरे बसलेले होते. त्यांचा आशीर्वाद घेतला. आता मी तुम्हाला माझ्या सासरची ओळख करून देते. माझ्या सासरी माझे सासू सासरे, त्यासोबत नवऱ्याला 3 भाऊ होते. त्यातला भाऊ एक लहानपणापासूनच आंधळा होता. त्यांचं लग्नसुद्धा झालं नव्हतं आणि लहान भाऊ शाळेत अभ्यास करायचा. तो शिक्षणासाठी बाहेरगावीच असायचा. घरापासून लांब राहून तो आपलं शिक्षण पूर्ण करायचा. आता 2 वर्ष झाली होती. आता माझा नवरा हळूहळू थंड पडत चालला होता. बहुतेक आता त्याला त्याच्या कामाचं प्रेशर होतं म्हणून बहुधा. पण माझं तापमान हे दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. आता हे सगळं होत असताना स्किनसुद्धा खूपच टवटवीत झाली. पण अचानक आता आम्हाला कॉल येतो आणि आम्हाला कळतं की सासू सासरे ज्या गाडीने जात होते त्या गाडीचा अपघात झालेला असतो आणि त्यांना एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या शहरात ॲडमिट केलेलं असतं. त्यामुळे हे सगळं ऐकूनच माझ्या नवऱ्याला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांना उपचारासाठी 1 महिना त्याच हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार असतं. मग माझा नवरा विचार करतो की त्याचे आई-बाबा हे एकटेच त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत दुसऱ्या शहरामध्ये. मग आपणसुद्धा तिथे जायला हवं आणि म्हणूनच माझा नवरा त्यांच्या उपचारासाठी तिथे जायचं ठरवतो. मग मी सुद्धा त्याच्यासोबत तिथे जायचं ठरवते. त्यांच्याजवळ राहणं, त्यांची काळजी घेणं हे खूप सोपं नव्हतं. म्हणूनच मी माझ्या नवऱ्याला म्हटलं, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. पण त्यांचा आंधळा भाऊ हा घरी होता आणि त्याची काळजी घ्यायला कोणीच नव्हतं, म्हणून मला माझ्या नवऱ्यासोबत जाता आलं नाही. माझ्या नवऱ्याने सांगितलं की तू इथेच थांब. त्यावेळेला मला माझ्या धीरावर खूपच राग आला होता, कारण त्या आंधळ्या भावामुळेच मला आज घरात थांबावं लागलं होतं. मला माझ्या नवऱ्यासोबत जायचं होतं पण जाता आलं नाही.
त्यानंतर नवरा तिथे पोचल्यानंतर त्यांनी मला कॉल केला आणि सांगितले की 1 महिना आम्हाला आता इथेच थांबावं लागणार आहे. त्यानंतरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल. त्यावेळेला मला आता काय करावं हे समजत नव्हतं. मी खूपच उदास झाले होते. मी विचार केला की आता या माणसासोबत इथे कशी राहू मी? इथे माझं शरीर पूर्ण गरम झालं होतं आणि माझा पंप दुसऱ्या शहरामध्ये जाऊन बसला होता. आता गाजर, मुळी या फक्त सॅलडमध्ये खायला आवडत होत्या. आता ह्या पहिल्या ज्या गोष्टी गाजर-मुळी मला करून देत होत्या, त्याची काही आता आवश्यकता होत नव्हती. म्हणूनच असेच 3 दिवस झाले. मग मी रात्री झोपले. तेव्हा अचानक काहीतरी पडल्याचा मला आवाज आला. त्यावेळेला कळलं की यांचा आंधळा भाऊ हा बाथरूममध्ये पडला आहे. मी धावतच गेले आणि त्यांना उचलायचा प्रयत्न केला. मी त्यांना विचारलं की तुम्ही इथे काय करत आहे? तर ते मला बोलले की मी सुसू करण्यासाठी इथे आलो होतो आणि माझा पाय स्लिप झाला आणि मी घसरून इथे पडलो. आणि मग ते मला म्हणायला लागले की मला जरा माझ्या रूमपर्यंत सोड. मग मी कसलाच विचार न करता त्यांना उचललं. मग मी त्यांना जेव्हा उचललं तेव्हा माझी नजर त्यांच्या त्या एवढ्या मोठ्या नागावर गेली आणि इतका मोठा नाग होता. माझ्या तर अंगावर शहाराच आला अचानक. माझ्या मनात कसले कसले विचार येऊ लागले. पण त्यांना तसं काही जाणवत आहे असं मला वाटत नव्हतं, कारण ते आंधळे होते आणि त्यांना या सगळ्याचे ज्ञान नव्हते असेच मला वाटले. मग मी त्यांना त्यांच्या रूमपर्यंत पोचवलं आणि मी माझ्या रूममध्ये येऊन झोपली. पण मला काही झोपच लागत नव्हती. मग मी काही विचार करत बसले. वेळ कशीच पडून राहिली. मग विचार आला की ह्यांच्या आंधळेपणाचा फायदा आपण घ्यायचा का? पण नंतर लक्षात आलं की जर हे सगळ्यांसमोर काहीतरी बोलून बसले तर ते जरा जास्तच सभ्य दिसतायत. मग मी ज्या काही गोष्टी करेल आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर. पण त्यांचा तो काळा नागसुद्धा बघून मला राहावत नव्हतं. असं वाटत होतं की तो नाग जोरजोरात आपटावा. त्यानंतर सकाळ झाली. घरकाम करायला बाई आली. माझी सासू माझ्या धीराच्या पायाला नेहमीच तेल लावून देत असायची. घरकाम करायला आलेल्या बाईची कामं झाली. त्यानंतर ती कमलाबाई मला म्हणू लागली की मी त्यांच्या पायाला तेल लावून देते. आणि त्यानंतर मी सुद्धा तिला म्हटलं की ठीक आहे. त्यानंतर ती तेल लावण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेली. त्यांच्या पायाला तेल लावून येते असं बोलून तिने तर तिकडनं पळ काढला आणि मी सुद्धा माझ्या रूममध्ये विचार न करता गेले. मग तिने रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद करून घेतला आणि मी माझे कामं करत होते. माझी कामं करून माझ्या रूमच्या दिशेने जायला निघाले. तेव्हा मी विचार केला की कमला अजून रूमच्या बाहेर कशी पडली नाही, कारण सासूबाई तर 5 मिनिटात तेल लावून बाहेर यायच्या. पण ही कशी आली नाही? मग मी जाऊन बघायचं ठरवलं आणि दरवाजा उघडला तर विचार केला की नक्की काय गडबड आहे. रूमचा दरवाजा हा जुन्या जमान्यातला होता, ज्याच्यामुळे त्या दरवाजाला फटी होत्या आणि त्या फटीतून आत काय चाललंय हे व्यवस्थितपणे दिसू लागलं. तर मी जेव्हा एक डोळा फटीतून ठेवून पाहिला तेव्हा आतला ते सगळे प्रसंग बघून मी तर एकदमच चकितच झाले. माझी बोलतीच बंद झाली, कारण आतला जो नजारा होता तो बघूनच समजलं की कोण कोणाला तेल लावत होतं. मीच पागल समजत होते माझ्या धीराला. तो तर फक्त आंधळा आहे, पण बाकी सगळे काम तो एकदम व्यवस्थितपणे जोरदारपणे करत होता. आणि कमलासुद्धा त्याच्या नागासोबत एकदम
जोरात खेळत होती आणि मला तर बघूनच मोठा धक्का बसला होता. एकतर माझा इथे संप चालू आहे आणि तिकडे कमला मजा घेत आहे. त्यामुळे मलाच आता कमलावर खूपच राग येत होता. तरीसुद्धा मी शांत बसले. मग विचार करत माझ्या बेडवर येऊन बसले आणि प्लॅन करू लागली. त्यानंतर मलासुद्धा त्या नागासोबत खेळायचं होतं. पण जेव्हा अर्ध्या तासानंतर कमला बाहेर आली, तेव्हा मी तिला विचारलं की नेमकं काय चालू होतं? तू इतका वेळ आतमध्ये काय करत होतीस? त्यावर ती म्हणाली की तुम्ही काय म्हणताय मला समजलं नाही. त्यावर मात्र मी तिला म्हटलं की मला माहिती आहे की तू आतमध्ये काय करत होतीस. ती असं दाखवत होती की तिला काहीच माहीत नाही. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की तू आतमध्ये काय करत होतीस. त्याबरोबर ती घाबरली आणि रडायला लागली. माझ्यासमोर हातपाय जोडायला लागली. मला बोलली की प्लीज ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका. माझ्याकडनं चूक झाली. अशी चूक कधीही होणार नाही. पण प्लीज मला कामावरनं काढून टाकू नका. मी खूपच गरीब आहे. मला मुलंसुद्धा आहेत. माझा नवरा बेवडा आहे. तो मला खूप मारेल जेव्हा त्याला हे सगळं कळेल. प्लीज मॅडम तुम्ही हे कोणालाही सांगू नका. तुमच्या धीराने मला हे सगळं करण्यासाठी पैसे दिले होते. माझी पण मजबुरी होती आणि लालचमध्ये येऊन मी ते पैसे घेतले आणि सगळं काही केलं. माझा नवरासुद्धा काहीच करत नाही. मग मला या सगळ्याची गरज होती. म्हणूनच मी त्यांना हां म्हटलं. तर मग मी तिला विचारलं, जर तुला अजून पैसे भेटले तर तर काय करशील? तर कमला बोलली, मी काय करू समजले नाही. तर कमलाला सांगितले मी की तू ज्या नागाला दूध पाजत होतीस ना, त्या नागासोबत मलासुद्धा बऱ्याच दिवसापासून खेळायचं होतं. पण मी हात लावायला घाबरते. मग आता तूच माझ्यासाठी काहीतरी करू शकतेस. त्या नागाला माझ्या हवाले कर. त्याचं सगळं विष मी दाबून दाबून पिऊन घेईन. पण त्यांना समजायला नको की ती मीच आहे म्हणून. तर आता कमला बोलली की एवढंच का? माझं काम तू उद्याच करून दे. तसंही त्यांना तेल लावायला तूच जातेस. मग त्यांना कुठे कळणार आहे की मी आहे? तेल लावायच्या बहाण्याने मी जाते आणि मी आली आहे की दुसरं कोणी त्यांना काहीच कळणार नाही. दुसऱ्या दिवशी प्लॅननुसार मी रूममध्ये तेल लावण्यासाठी गेले. कसलं तेल लावून घेतायत ते? ते तर माझ्या आधीच उतावळे झाले होते. त्याने मला जरा देखील दम काढू दिला नाही. मी सुद्धा त्यांच्या नागाबरोबर खेळत राहिले. मग पूर्ण आठवडा असाच खेळ सुरू होता. मग एक दिवस कमला कामाला आली नाही. मग त्यावेळेला माझ्या दिराने मला आवाज दिला आणि मला म्हटलं की माझ्या पायाला जरा तेल लावून दे. मग मी त्यांना रूममध्ये तेल लावायला गेले. त्यावेळेला आता त्यांचं तापमान खूपच वाढलेलं होतं आणि त्यांच्या हातांनी ते माझं दाबू लागले. मग मी त्यांना विचारले की तुम्ही हे काय करताय? त्यावर ते म्हणाले की काय तुला कळत नाही आहे का? मी म्हटलं मी कमला नाही. तर माझ्या दिराने मला उत्तर दिलं की रोज कुठे कमला असते. माझा बाजा वाजवायला तर तूच तर नेहमी येत असते. मी आंधळा आहे पण मी मूर्ख नाही. तुझा सुगंध तर मी त्या दिवशीच घेतला होता ज्या दिवशी तू मला बाथरूममधून उचलून माझ्या रूममध्ये सोडलं होतं. तेव्हाच मला कळलं होतं आणि मागचे 5 दिवस तूच तर माझ्यावर बसून चांगली झुलत होती. हे सगळं मला माहिती आहे. पहिल्याच दिवशी मी ओळखून गेलो होतो. मग आम्ही दोघेही हसू लागलो. मग अशा सगळ्याच रात्री आम्ही चांगल्याच गाजवल्या आणि आता एकमेकांचे राज उघडले. मग आता हा कार्यक्रम रोज रात्री चालायचा. मी रोज मटर पनीरसुद्धा खात होते आणि माझ्याकडे मिक्स व्हेजसुद्धा होतं. माझ्या दोन्ही लाडू खायच्या मज्जा आज पूर्ण झाल्या होत्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.